16 दिशांमध्ये 3 दिशा अशा आहेत की जिथे जर तुम्ही पैसा ठेवत असाल, तुमचं लॉकर येत असेल, तर तुम्ही कितीही कमवा, तुम्ही करोडो कमवा, पण तुमच्याकडे महिन्याच्या शेवटपर्यंत पैसाच टिकत नाही. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण घरात कोणते उपाय करू शकतो? आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घरात उपाय करण्याच्या आधी नॉर्थ दिशा जी आहे, उत्तर दिशा आणि त्याच्या वायव्य दिशाच्या मधात पण एक दिशा असते, उत्तर वायव्य. अच्छा. जर उत्तर पेक्षा उत्तर वायव्यला तुम्ही थोडंफार चांदी ठेवली, पैसा ठेवला, कारण ही दिशा आहे अट्रॅक्शनची, तर तिथे जे काही ठेवाल ते अट्रॅक्ट होईल. मूर्ती असतात किंवा बऱ्याचदा चित्र पण सांगितले जातात हो. ठेवायला, जसं एक हो. 7 घोड्यांचं चित्र आहे जे प्रत्येक घरात आपल्याला बघायला मिळतं. तर म्हणजे त्याचा खरंच परिणाम होतो का? घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. असं प्रेम जिव्हाळा सुख समृद्धी असणारं आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण खरंच तसं होतं का हो? आपल्या घरात कितीतरी समस्या असतात. आर्थिक समस्या, घरात सततची भांडणं किंवा सततचा आजारपण, आणि मग वाटायला लागतं, अरे आपल्या घरातच तर काही दोष नाहीये ना. मग येतो विषय वास्तुदोषाचा. पण हा वास्तुदोष ओळखायचा कसा? वास्तुदोष असेल तर उपाय काय करायचा? खरंच वास्तू टिप्स वापरून आपण आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. नमस्कार, मी कविता कुलकर्णी. लोकमत भक्तीच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपल्याकडे ज्या गेस्ट आलेल्या आहेत त्या आहेत वास्तुतज्ञ डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅडम. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. मॅडमनी साधे सोपे वास्तू टिप्स देऊन, त्याचबरोबर तोडफोड न करणारे वास्तू उपाय देऊन अनेकांच्या घरात चमत्कार घडवलेत. तुम्हालाही तुमच्या घरात चमत्कार घडवायचे असतील तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सुरुवात करूया. मॅडम, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे वास्तुदोष. येस. वास्तुदोष हा शब्द खूप ऐकला जातो हल्ली, हो. पण हा वास्तुदोष नक्की असतो तरी काय? आता हे बघा, वास्तुदोष म्हणजे एका सेंटेन्समध्ये म्हणणं खूप डिफिकल्ट आहे. जेव्हा घरामध्ये खूप आजारपण दिसत आहेत, घरामध्ये काहीही कारण नसताना भांडण होतात, म्हणजे असं होतं ना की अरे सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, कारण नाहीतर माझ्याजवळ जे क्लायंट्स येतात बऱ्याचदा असं होतं की मॅडम आतापर्यंत तर आमचं व्यवस्थित होतं, या घरात आम्ही आलो आहे तेव्हापासून माझी तब्येत खूप खराब होत आहे. बरोबर. तर वास्तुदोष म्हणजे काय? जेव्हा वास्तू हे 5 एलिमेंट्स पासून बनलेलं आहे, जेव्हा हे 5 एलिमेंट्स आपण इम्बॅलन्स करतो. 5 एलिमेंट्स कोणते आहेत तर सगळ्यांना माहिती आहे, अग्नी, जल, आकाश, वायू, हवा, हे जे आहेत हे 5 तत्व आहेत. तर याच्यापासूनच आपली बॉडी पण बनलेली आहे, वास्तू पण बनलेली आहे. जेव्हा आपण याला इम्बॅलन्स करतो त्यावेळेस मग घरामध्ये वास्तुदोष आपल्याला दिसतो. तो वेगवेगळ्या प्रकारे असतो, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कळतं की कुठे हेल्थ इश्यूज खूप आहेत, कुठे वेल्थ इश्यूज आहेत, रिलेशनशिप इश्यूज आहेत, अँड सो ऑन. बरेच छोटे छोटे आपण काय असं म्हणूया की आपल्याला दोष, वास्तुदोषामुळे मोठे नुकसान होताना मी बघितलेलं आहे. अच्छा. मग पण हा वास्तुदोष जो आहे तो आपल्या आर्थिक परिस्थितीवर म्हणजे कसा परिणाम करतो? किंवा आता घरात पैसा टिकत नाही, काय सांगावं, पैसा येतोय पण सेव्हिंगच होत नाही, दर महिन्याला काहीतरी मोठा खर्च उभाच असतो. तर मग म्हणजे हे कसं? आता हे बघा, सगळ्यांना माहिती असेल की वास्तूमध्ये 16 दिशा असतात. विदाउट फ्लोअर प्लॅन, घराचा नकाशाशिवाय वास्तू होत नाही. सगळ्यात आधी तर हे लक्षात ठेवायचं. ते जे फक्त आपण कंपास घेऊन असं इकडे तिकडे फिरतात त्याच्याने रिझल्ट मिळत नाही. ओके. आधी तुम्हाला घराचा मॅप लागतो. त्या मॅपवर 16 दिशा मार्क केल्या जातात, आणि त्या 16 दिशांमध्ये 3 दिशा अशा आहेत की जिथे जर तुम्ही पैसा ठेवत असाल, तुमचं लॉकर येत असेल, तर तुम्ही कितीही कमवा, तुम्ही करोडो कमवा, पण तुमच्याकडे महिन्याच्या शेवटपर्यंत पैसाच टिकत नाही किंवा पैसा दिसत नाही. बरेच माझ्याजवळ क्लायंट्स म्हणतात, मॅडम सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे माझा बिझनेस, जॉब, वॉट एव्हर जे काही आहे ते चालू आहे, पैसा येतो आहे, भरपूर येतोय, पण एंड पर्यंत येतो तोपर्यंत काही दिसतच नाही, सगळं संपलेलं असतं. तर अशा वेळेस 3 दिशा आहेत. पहिली दिशा आहे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट.
म्हणजे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण नैऋत्य. ओके. म्हणजे दक्षिण दिशा आणि नैऋत्य दिशाच्या मधात जी येते त्याला हम्म. दक्षिण नैऋत्य अशी दिशा म्हटली जाते. या दिशामध्ये तुम्ही कधीही तुमचा लॉकर ठेवायचा नाही आहे. लॉकर तर खूप मोठं झालं. आपला साधा पर्स जो असतो, छोटा अच्छा. पर्स, तो पण तिथे ठेवायचा नाही. तुमच्या घरामध्ये पैसा कधीच टिकणार नाही आहे. ओके. कोणतेही डॉक्युमेंट्स नको तिथे, मनी रिलेटेड जे काही असेल. आपला चेकबुक नको, पासपोर्ट नको, कॉइन्स पण नको. अरे बापरे. तिथे काहीही नको. ओके. दुसरी दिशा आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. म्हणजे आपण त्याला म्हणूया की पश्चिम वायव्य. म्हणजे ओके. पश्चिम दिशा आणि वायव्य दिशाच्या मधात जी येते तर त्याला म्हणतात वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. इथेही पैसा ठेवायचा नाही आहे आपल्याला, बिलकुल ठेवायचा नाही आहे. इथे तुम्ही पैसा ठेवला तर हा बिलकुल टिकणार नाही. ओके. आणि तिसरी दिशा आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आग्नेय. आता या दोन वेगवेगळ्या दिशा नाही आहे. परत एकदा सांगते, ही पूर्व दिशा आहे, ही अग्नी दिशा असेल तर पूर्व आणि अग्नीच्या मधात जो झोन येतो त्याला म्हटलं जातं पूर्व आग्नेय. इथेही तुम्हाला पैसा ठेवायचा नाही आहे. तुमच्या घरात कधीच पैसा टिकणार नाही. हे तर खूपच महत्वाची गोष्ट. खूप महत्वाची गोष्ट आहे. हे बऱ्याचदा काय होतं मी तुम्हाला सांगते, आपण इकडे तिकडे बघतो आणि मग बघतो की अच्छा साऊथ ईस्टला पैसा ठेवावा. आपण मॅप घेतला का नाही, आपण 16 झोन्सचा प्रॉपर चक्रा बॅलन्सिंग केलाय का नाही. माझी ही नॉर्थ आहे, ही साऊथ आहे, ही ईस्ट आहे, ही वेस्ट आहे, म्हणजे हा कोणा माझा साऊथ ईस्ट असेल आणि आपण तिथे पैसा ठेवतो. पण तो साऊथ ईस्ट नसतो, तो ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट असतो. तसंच होतं की आपल्याला वाटतं हा नैऋत्य आहे, नैऋत्यमध्ये पैसा ठेवावा ऐकलेलं असतं सगळ्यांनी की स्टॅबिलिटी असते. पण तो साऊथ वेस्ट किंवा तो नैऋत्य नसून तो जर दक्षिण नैऋत्य असला तुम्हाला त्रास होईल, पैसा टिकणारच नाही. म्हणून म्हटलं ऑन पेपर पाहिजे. असं नाही आहे की मी फक्त बघितलं इकडे हे इकडे ते तिकडे, तसं नाही. 360 डिग्रीमध्ये तुम्ही विचार करा, 16 डायरेक्शन्स आहेत म्हणजे किती, 22.5 डिग्री 22.5 डिग्रीचे एक एक झोन झालाय. म्हणजे तुम्ही थोडंसं इकडून तिकडे पण झाला तर तुमचा झोन चेंज होतो आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल. मग म्हणतात की अरे आम्ही तर करून बघितलं पण आम्हाला काहीच फायदा झाला नाही. ऑन पेपर करा, प्रॉपर करा. त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या युट्यूब चॅनल दिवा ऑकल्टवर. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. फ्रीमध्ये आहे सगळं काही. तुम्ही बघा कसं काढायचंय, काय करायचंय, दिशा कशी बघायची आहे आणि तुम्ही स्वतः करू शकता. म्हणजे मोबाईल घेऊन आपल्या घरात आपणच सगळं ठरवणं हे जरा रिस्की आहे. खूप जरा नाही खूप मोठी रिस्क आहे. ते असं झालं की आपण माझं डोकं दुखत होतं फक्त आणि मी बघितलं ते हल्ली गुगल किंवा चॅटजीपीटी की अरे मला तर ब्रेन ट्युमर आहे असं काहीतरी घालतच व्हायचं आणि डोकं दुखत होतं फक्त काय तर म्हणे ऍसिडिटी. तर तसं नाही आहे. फक्त ते मोबाईल घेऊन कंपास घेऊन फिरायचं नाहीये. आपणच आपलं डॉक्टर नाही व्हायचं. आणि व्हायचं असेल तर आधी शिकून व्हायचं. मॅडम, मग आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण घरात कोणते उपाय करू शकतो? आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घरात उपाय करण्याच्या आधी मेहनत करा, सगळ्यात महत्वाचं. कारण नाहीतर मग लोक काय म्हणतात, अच्छा मग याच्याने होत असेल तर आम्ही मेहनत नाही करणार. तसं नाहीये. विदाऊट मेहनत कोणालाही काहीही मिळत नाही. तुम्हाला मेहनत तर करावी लागेल. मेहनत केल्यानंतर सुद्धा जर आपल्याजवळ पैसा नाही आहे, प्रॉब्लेम्स येत आहेत, त्यावेळेस आपल्याला बघायचं आहे की कोणत्या दिशा आपण करतो. आता पैसा टिकावा त्याच्यासाठी पण 3 डायरेक्शन्स आहेत, 3 दिशा आहे. उत्तर दिशा, पश्चिम दिशा आणि साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा. तशा तर सगळ्या दिशा ह्या इम्पॉर्टंट आहेत पैशासाठी, पण त्यातल्या त्यात या 3 दिशांमध्ये तुम्ही पैसा ठेवावा. आता नॉर्थ दिशा जी आहे, उत्तर दिशा आणि त्याच्या आणि वायव्य दिशाच्या मधात पण एक दिशा असते, उत्तर वायव्य. अच्छा. जर उत्तरपेक्षा उत्तर वायव्यला तुम्ही थोडंफार चांदी ठेवली, पैसा ठेवला, कारण ही दिशा आहे अट्रॅक्शनची, तर तिथे जे काही ठेवाल ते अट्रॅक्ट होईल. पण आता तुम्ही म्हणाल मला कॅटरीना कैफशी लग्न करायचंय तर मी तिचा फोटो करते मग ते अट्रॅक्ट होईल, तसं काही होणार नाही आहे. पैसा, चांदी आहे या गोष्टींसाठी, आणि स्पेशली तिथे चांदी ठेवली तर घरामध्ये चांदी जरा तुम्हाला दिसेल की आजपर्यंत आली नव्हती पण आता अट्रॅक्ट होते. तुम्ही करून बघा. ओके.
देन उत्तर दिशा तर आहेच, कारण हम्म. ती अपॉर्च्युनिटीची दिशा आहे. तिथे तुम्ही कुबेरजींना ठेवलं, त्याची पूजा करायची नाही आहे कुबेरजींची, पण फक्त तुम्ही ठेवू शकता. तर त्याच्याने तुमचं जे पैसा आहे तो टिकतो. कुबेरजी कोण आहेत? धनाची देवता. धनाचे देवता, जे तुमच्या पैशाची रक्षा करतात. रक्षक आहेत, ते देत नाहीत, ते रक्षा करतात, ते सांभाळून ठेवतात. तर म्हणून तुम्ही जर जागा असेल, पॉसिबल असेल, तर उत्तर दिशेला तुम्ही त्यांना ठेवा. तर तुमच्या जवळ जी काही धनसंपत्ती आहे ते टिकून राहील. त्याच्यानंतर मी म्हटलं आहे की साऊथ ईस्ट म्हणजे अग्नी दिशा. तर अग्नी दिशा ही जी आहे ही पैशाची आहे, जी रोजचा येणारा जो मनी फ्लो आहे. आता कोणाचा फॉर एक्झाम्पल लॉन्ड्री आहे कोणाची, किंवा कोणाची किराणाची दुकान आहे, कपड्याची दुकान, ज्यांच्याकडे रोज पैसा येत असतो, बरोबर, तर त्यांनी आपला रोजचा पैसा जो आहे ना तो तिथे ठेवावा. अच्छा. मनी फ्लो म्हणजे येत राहणार, जात राहणार, पण असं नाहीये की फक्त पैसा जातच राहणार. हा, बरोबर. येत राहील, जात आग्नेय दिशेला. आग्नेय दिशेला. अच्छा. आणि पैशाला डबल करायचं आहे, वाढवायचं आहे ना, सगळ्यांना वाढवायचं आहे. तर पश्चिम दिशेला तुम्ही पैसा ठेवा, सोनं ठेवा. फक्त इथे लोन डॉक्युमेंट्स ठेवू नका. पैसा आहे, सोनं आहे, तो इथे थोडाफार का होईना इथे ठेवायचाच आहे. घराचं लॉकर तुम्हाला पश्चिम दिशेमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्या घराची पैसा हा वाढत राहील. म्हणजे हे बघा, मी तर इथे एक सांगेल की घरामध्ये जर तुम्हाला असं वाटत आहे की लक्ष्मी वाढावी, पैसा यावा, पैसा कधी येईल? जेव्हा त्याला ठेवण्यासाठी परफेक्ट जागा असेल. है ना? आपण घरामध्ये येतो, आपल्या घरामध्ये गेस्ट येतात, ते बघतात अरे छोटंसंच घर आहे, तर ते 2 दिवसासाठी येणार आहे, ते 2 तासात निघून जातात. का? तर प्रॉपर जागा नाही. त्याचप्रमाणे आपण काय करतो हल्ली की गुगल पे आहे, हे आहे, त्यामुळे घरामध्ये कॅशच ठेवत नाही. पण तसं करायचं नाही, ही मोठी चूक आहे. पश्चिम दिशेला एक प्रॉपर लाकूडचा घेतला किंवा अल्युमिनियमचा घेतला, एक प्रॉपर लॉकर जो रेडीमेड मिळतो तो लॉकर आणायचा आहे. लक्ष्मी ठेवण्यासाठी ती जागा असावी. पश्चिम दिशेमध्ये लॉकर असावं. घरामध्ये लॉकर पाहिजेच. का पाहिजे? कारण आपण लॉकरमध्येच पैसा ठेवतो. ड्रॉवर मध्ये ठेव, एखाद्या डबऱ्यामध्ये ठेव, तसं करायचं नाही आहे. तुम्ही करून बघा, हे तुम्हाला लक्षात येईल की अरे हो, पैसा, त्याच्यातला पैसा हा काढावा लागणार नाही. सगळ्यात महत्वाचा. तर पश्चिम दिशेला लॉकर ठेवला तर तुम्हाला नक्कीच त्या लॉकरमध्ये थोडेसे का होईना, 2-5 हजार रुपये का होईना, तुम्ही ते ठेवा, तुम्हाला काढावे लागणार नाही. हा खूपच महत्वाची टीप आहे ही, की पश्चिम दिशेला काहीतरी लॉकर ठेवा, पैसे ठेवा, त्यांनी घरात पैसा वाढणार आहे. आता तुम्ही बोलता बोलता म्हटलात की कुबेराची मूर्ती उत्तरेला ठेवणं. आता हे मूर्ती असतात किंवा बऱ्याचदा चित्र पण सांगितले जातात ठेवायला, जसं एक 7 घोड्यांचं चित्र आहे, जे प्रत्येक घरात आपल्याला बघायला मिळतं. तर म्हणजे त्याचा खरंच परिणाम होतो का? आता हे बघा, इथे व्ह्युअर्सला आपल्या मी सांगते की 7 घोड्यांचा जो चित्र आहे हल्ली खूप मार्केटमध्ये मिळतो आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर चुका पण आहेत. अच्छा, चित्रात पण चुका आहे. बघा, आता 7 घोड्यांचा जो चित्र आहे, आता 7 घोडे आहेत त्याच्यामध्ये, ते कोणत्या वेळेला म्हणजे कोणत्या दिशेला ते धावत आहेत, त्यांचा बॅकग्राऊंड कोणत्या कलरचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याचा बॅकग्राऊंड हा जर ऑरेंज कलरचा आहे किंवा रेड कलरचा आहे आणि तो तुम्ही नॉर्थला ठेवला, तर तुम्हाला त्याच्याकडनं फायदा होणार नाही, नुकसानच होणार आहे. म्हणून फक्त ऐकलं आहे की 7 घोड्यांचा चित्र ठेवावा म्हणून तो कुठेही लावून दिला, त्याच्याने त्रासच होणार आहे. याच्यावर मी माझ्या एका क्लायंटची हे सांगते, अनुभव सांगते. तिच्या घरात मी गेलेले, मी आधीच मॅप मागवते, सगळं चक्र वगैरे मी लावलेला 16 डायरेक्शन, तर ॲज सच मला खूप मोठे वास्तुदोष दिसले नाहीत. पण जेव्हा व्हिजिट केली तेव्हा माझ्या लगेच लक्षात आलं आणि मी तिला म्हटलं पैसा अटकले आहे का? तर म्हणे हो मॅडम, त्याच्यासाठीच तर बोलवलं. म्हटलं सगळ्यात आधी ती 7 घोड्याची जी तुम्ही लावलेली आहे फ्रेम, ती काढून टाकून द्या. त्याच्यामुळे पैसा अडकलेला, कारण रॉंग झोनला लावलेला आहे ना, त्याच्यामुळे पैसा अटकत नाही. 7 घोड्यांच्या याच्याने फायदाच होतो, खूप छान फायदा होतो, पण तो तुम्हाला प्रॉपर माहिती असायला पाहिजे की कोणता कलर असायला पाहिजे. किती घोडे आहेत? 7 आहेत, तर 7चे 7 घोडे हे कसे आहेत, कुठे धावत आहेत, त्याच्या मागे बॅकग्राऊंड काय आहे, आणि त्याप्रमाणे तो त्या झोनमध्ये असायला पाहिजे. हे आपल्याला कळत नाही आहे ना, सरळच आहे, लावूच नका.
बरोबर बरोबर आहे नुकसान ना? होण्यापेक्षा. नुकसान होण्यापेक्षा तुम्ही लावू नका. तुम्हाला तो सूट होत नसेल तर कशाला तुम्ही लावता. त्या लेडीचा फक्त मी तो एक फोटो काढले. एका महिन्यात त्यांचा फोन आला, मॅडम मला माझे पैसे मिळाले. अरे बाप. तिने सांगितलं मला की मॅडम मी हे कोणाला देऊ का? म्हटलं कोणालाही देऊ नका, कशाला दुसऱ्याचं पण नुकसान. बरोबर. म्हणे मॅडम मी 2,000 घेतले. म्हटलं फेकून द्या, 2,000 घेतलं असेल तरी तुमचे पैसे लाखोचे मिळालेत ना, दॅट्स इट. तर आपण कधी कधी काय करतो ना, आपण एक विचार करतो, अरे ही फ्रेम तर 2,000ची घेतलेली, ही 5,000ची घेतली, मॅडम कसं म्हणतायत फेकून दे. त्याचं मोठं नुकसान होईल, त्यापेक्षा ती जास्त पैसे जाण्यापेक्षा हे छोटं छोटं नुकसान ठीक आहे. म्हणून फ्रेम्स घेताना लावताना जरा जपून लावायचं आहे, बघून लावायचं आहे. अशा कोणत्याही फ्रेम्स नाही लावायच्या आहेत की ज्याच्यामध्ये एखादी लेडी एकटीच बसली आहे, वाट बघती आहे. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की यार पॉझिटिव्ह एनर्जी आहे का याच्यात. सगळ्यात सुंदर एक फोटो सांगते, राधाकृष्णांचा फोटो. तो तुम्ही तुमच्या ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्टला लावायलाच पाहिजे. ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे काय, तर पूर्व ईशान्य, म्हणजे पूर्व आणि ईशान्यच्या मधात येतो पूर्व ईशान्य. तिथे तुम्ही राधाकृष्णाचा छान सुंदरसा फोटो लावा. शक्यतो खूप रेड नको, त्याच्यामध्ये ब्लू, ग्रीन, थोडंफार येलो, पिंक शेड असे असलेले. राधाकृष्ण खूप खुश आहेत, श्रीकृष्णाची बासुरी आहेत, मोरपंख आहे, राधा पण हॅपी आहे, असे फोटो हल्ली खूप छान छान मिळतात. ते तुम्ही लावा. नाही मिळत असेल सरळ गुगल करायचा, राधाकृष्ण फोटो, तो मिळतो. कलर प्रिंट 10-20 रुपयाची येते. कलर प्रिंट काढायची आहे, त्याला फ्रेम करायचं आहे, गोल्डन फ्रेम करा किंवा तुम्ही वुडन फ्रेम करून लावून घ्या, झालं. 100 रुपयामध्ये पण 100 रुपये पण लागणार नाही आय गेस. तर तुम्हाला तो फोटो लावता येईल. बरोबर, साधा सोपा उपाय. येस, माझे सगळे उपाय असेच असतात, साधे सोपे परिणामकारक. आता ह्याच्यातच एक असतं की काही यंत्र पण सुचवली जातात, जसं आता हे चित्रांवर आपण बोललो, तर यंत्र पण असतात काही. काही क्रिस्टल्स असतात, काही मूर्ती असतात. म्हणजे हे सगळं कितपत. आता हे बघा, मूर्ती जसं मी म्हटलं, कुबेर देवतांची मूर्ती आपण ठेवावी. त्याच्यानंतर मी एक असं म्हणेल की कामधेनू गाय आहे, ती आपण ठेवू शकतो. तर मूर्तींवर असं आहे की कोणत्या झोनमध्ये ठेवत आहात, काय ठेवत आहात, डिपेंड ऑन दॅट. मी असं म्हणणार नाही की मूर्ती बिलकुल ठेवू नका. तुम्ही ठेवायला पाहिजे, फक्त ती व्यवस्थित पाहिजे, तुटलेली नको किंवा कलर निघालेला नको, चांगल्या पोझिशन्समध्ये, म्हणजे त्याची ही व्यवस्थित असायला पाहिजे. राहिला आता क्रिस्टल्स, तर पर्सनली मी तरी असं म्हणजे मी कोणाला क्रिस्टल्स वगैरे रिकमेंड करत नाही. नो डाऊट त्याच्याने रिझल्ट्स येतात, असं म्हटलं जातं की रिझल्ट्स येतात. मी बघितलंय माझ्या क्लायंटकडे की मी तुम्हाला क्रिस्टल दिला, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, पण मी तो किती दिवस ठेवायचा आहे, तो ओपन आहे, त्याच्यावरती धूळ बसती आहे, मग त्याला चार्ज करायचं आहे नाही करायचं आहे, हे जर माहिती नसेल तर मग नका ठेवू. बरोबर, त्याची माहिती पाहिजे, त्याची माहिती प्रॉपर पाहिजे. इकडून तिकडून ऐकून स्वतः विकत आणा आणि ठेवा, तसं करू नका. कोणी जर त्याचं असेल चांगलं, कोणी तुम्हाला सांगणार, जाणकार गाईड करणार, तर तुम्ही ठेवू शकता, पण पर्सनली मी याला रिकमेंड करत नाही. आणि राहिलं पिरॅमिड, तर एखादा पिरॅमिड इज ओके आहे, पण भिंतींवर 10-10, 20-20 पिरॅमिड्स लावणं टोटल साफ चुकीचं आहे. एक पिरॅमिड आम्ही पण देतो, पण एकच पिरॅमिड, तो पण धर्तीवर म्हणजे आपल्या फ्लोरिंगवर वगैरे ठेवण्यासाठी दिला जातो. ते पण मी पिरॅमिड जे आहे ते 100 क्लायंटमधून एखाद्या क्लायंटला दिला असेल, कारण शक्यतो मी पिरॅमिड्स म्हणा, क्रिस्टल्स म्हणा, ह्या गोष्टी रिकमेंड करतच नाही. त्याचे इफेक्ट्स येतात नाही येत, इट्स म्हणजे सगळ्यांचा आपापला अनुभव आहे, आणि जे हे लोक जी देतात त्यांचा आपला स्वतःचा अभ्यास आहे, तर ते त्याप्रमाणे देतात. कामधेनू गाय असते बऱ्याच जणांकडे, पण मग तिची कुठली अशी दिशा आहे का की कुठे ठेवावी? येस, शक्यतो ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ ईस्टला ठेवावी. कामधेनू गायवर तर बरंच काही बोलणं झालेलं आहे माझं याच्या आधी, पण कामधेनू गाय इज गुड. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तो उपाय आहे, चांगला आहे, ते तुम्ही ठेवू शकता. रंगांची पण भूमिका असते का? घरात आपण कुठले रंग देतो, कुठल्या दिशेला कुठला रंग देतो? खूप मोठी भूमिका असते. इनफॅक्ट सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणाले की 5 एलिमेंट्स आहेत,
तर या प्रत्येक 5 एलिमेंटचे कलर्स आहेत. जे मी आपण म्हटलं की वास्तू दोष होतो. बऱ्याचदा काय होतं, क्लायंट म्हणतात आमचं घर पूर्ण वास्तूप्रमाणे आहे. आम्ही बांधकाम तसं वास्तूप्रमाणे केलेलं आहे मॅडम, मग आता तुम्ही येऊन काय करणार आहे? अरे तुम्ही बांधकाम तसं केलं आहे, पण कलरिंग जर नॉर्थ डायरेक्शनमध्ये, नॉर्थ म्हणजे काय तर उत्तर दिशामध्ये तुम्ही लाल कलरचे पडदे किंवा लाल कलरचा सोफा ठेवला, तुम्हाला अपॉर्च्युनिटी येणारच नाही. तुमच्याजवळ जितका पैसा आहे तो जाणार म्हणजे जाणारच आहे. 100% सांगते आहे मी की उत्तर दिशामध्ये लाल कलर असेल तर तुमच्याकडे पैसा टिकणार नाही. हा जाणारच आहे. आता काय म्हणतील, नाही आमचं तर आहे पण आम्हाला तर असं जितकं वाटत नाही, मग तिथून ते रिमूव्ह करा, तिथे निळा कलर करा आणि मग माझ्याशी बोला की किती छान तुम्हाला इफेक्ट मिळालेला आहे. तर उत्तर दिशा जी आहे इथे निळा कलर असायला पाहिजे किंवा काळा कलर असायला पाहिजे. पूर्व दिशेला हिरवा कलर असायला पाहिजे किंवा प्लांट्स असायला पाहिजेत. त्याच्यानंतर साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला रेड कलर, लाल कलर, ऑरेंज कलर आहे, थोडा गुलाबी कलर आहे, हे कलर्स असायला पाहिजे. आता इथे जर मी निळा घेतला तर मग प्रॉब्लेम होईल, कारण मग इथे जर स्पेशली आपण बघतो साऊथ ईस्टला, मी असं म्हणेल की निळा कलर आहे. साऊथ ईस्टला किचन आलेला आहे. आम्ही किचन तर बरोबर केला, पण किचनचा जो कट्टा आहे तो काळा आहे. मग त्याचे जे आपण कॅबिनेट्स बनवतो ते आता नवीन आलंय म्हणून आम्ही ब्लू केलेलं आहे. झालं ना, मग त्या घरच्या लेडीला ऑलवेज त्रास असणार आहे पोटाचा. आधी लेडीला असेल, मग हळूहळू हळूहळू फॅमिली मेंबर्सला पोटाचा त्रास असणारच आहे. पैसाचा जो फ्लो असायला पाहिजे तो येणारच नाही. मग आता याला उपाय काय? सिंपल उपाय आहे. कट्टा जो आहे त्याला ऑफ व्हाईट करा. जर साऊथ ईस्टला असेल एकतर ऑफ व्हाईट किंवा रेड. ऑफ व्हाईट तुम्हाला कन्फ्युजिंग आहे, नका करू, रेड करा. कॅबिनेट जे आहेत जे ब्लू केलेले आहेत त्याला तुम्ही रेड किंवा ऑरेंज करा, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तसंच आता कोणती दिशा राहिली तर पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला पांढरा कलर पाहिजे किंवा ऑफ व्हाईट पाहिजे किंवा ग्रे कलर पाहिजे. तिथे ग्रीन किंवा ब्राऊन कलर बिलकुल नको यायला. तुमचा पैसा टिकणार नाही. तुमचे घरची मुलं तुमचं ऐकणारच नाही. हल्ली हा जो प्रॉब्लेम आहे की मुलं हट्टी झालेली आहेत, मोठ्यांचं ऐकत नाही, स्क्रीन खूप करतात. तर बघा पश्चिम दिशा तुमच्या घराची ती कुठे पश्चिम आहे किंवा पश्चिम नैऋत्य, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट जी एज्युकेशनची दिशा आहे, तिथे तुम्ही काही वॉशिंग मशीन ठेवली आहे का किंवा तिथे काही दुसरा अजून दोष आलेला आहे का? त्यामुळे पण त्रास होतो. त्यामुळे सेव्हिंग्स पण होत नाही. आपण जे म्हणतो की सेव्हिंग होत नाही आहे, तर त्याच्यासाठी पश्चिम नैऋत्य दिशा पण बघावी, कारण पश्चिम नैऋत्य दिशा ही सेव्हिंग्सची आहे. तिथे जर वास्तुदोष आला तर हा प्रॉब्लेम होणारच आहे. तर कलर जो आहे तो खूप इम्पॅक्ट करतो. तुम्ही कुठे कोणता कलर लावता आहात. साऊथ वेस्ट दिशा म्हणजे नैऋत्य दिशेला पिवळा कलरच पाहिजे. तिथे हिरवा कलर आला तर रिलेशनशिप इश्यूज होतात, डिवोर्स पण होतात. आणि जर तिथे किचन टॉयलेट आला आणि तिथे हिरवा कलर, मग तर डिवोर्सचे खूप चान्सेस आहेत. अरे बापरे. हां, म्हणजे बऱ्याचदा मोठ्या घरामध्ये मी असं बघितलेलं आहे की मी त्यांच्या घरात गेले, सगळं बघितलं, माझ्या लक्षात तर आलं की अरे साऊथ वेस्टला टॉयलेट पण होतं, किचन पण होता, पण म्हणजे नवरा बायको आहे घरात, त्यांचे मम्मी पप्पा आहेत ते पण आहे घरात, पण मग आणि मोठी लोकांचं कसं असतं ना, लगेच ते रिवेल करत नाही. मीच बोलले, मी म्हटलं तुम्ही सोबत राहत आहात की ॲज अ कसं राहतात सोबत? म्हणजे हा त्यांचा रूम आहे, हा माझा रूम आहे. अरे बापरे. आम्ही बोलत नाही एकमेकांशी, फक्त का सोबत राहतो आहे तर समाजासाठी, म्हणजे झालंच आहे. तर बऱ्याचदा असं पण होतं. म्हणजे डिवोर्स इन द सेन्स तसाच डिवोर्स होणार असं नाही, पण नात्यात तणाव. कलर हा इतका इम्पॉर्टंट आहे की एक नैऋत्य दिशामध्ये ग्रीन कलर आला तर हा त्रास होतो. प्लांट तर तिथे बिलकुल नको. हिरवा कलर आहे प्लांट्स म्हटलं की, तर तिथे बिलकुल नको. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये तणाव येणारच आहे. तसंच पूर्व दिशेला व्हाईट कलर नको, म्हणजे पांढरा कलर नको. मनी ब्लॉक होणारच आहे, पैसा टिकणारच नाही. टिकणार नाही म्हटल्यापेक्षा इकडे तिकडे अडकून जाईल. एखादी प्रॉपर्टी घेतली आहे, अरे दिसत होतं की तिथून ग्रो होऊ, आपण मोठं होणार आहोत, पण पैसा टाकला तिथे तर ती प्रॉपर्टीज अटकून जाईल.
ते प्रॉपर्टीचं आपल्याला पोझिशनच मिळणार नाही, किंवा पोझिशन मिळालं तर तो रेंटवरच जाणार नाही. तर आपण म्हणतो ना ब्लॉक झाला, तसं तो ब्लॉक होईल जर पूर्व दिशेला व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलर असला तर हा प्रॉब्लेम होतो. तर कलर तर खूप इम्पॉर्टंट करतात, कलर खूप मॅटर करतं. इनफॅक्ट माझ्या ज्या रेमेडीज असतात त्या कलर्स रिलेटेडच असतात जास्त, की तुम्हाला 5 एलिमेंट्स बॅलन्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढची रेमेडी. तुम्ही आता बोलता बोलता म्हटलात की उत्तरेला काळा कलर, निळा तर आणि काळा color. निळा आणि म्हणजे काळा कलर देऊ शकतो आपण एखाद्या आता सांगते मी की काळा कलर देऊ शकतो इन द सेन्स की जसं आता आपण स्टुडिओमध्ये आहोत तर तुमच्या लक्षात आलं असेल की याची फ्रेम ब्लॅक आहे, किंवा फर्निचरचा जो प्लाय असतो तो बऱ्याचदा लोक ब्लॅक यूज करतात. तर तुम्ही इट्स डिपेंड की तुम्हाला तो, हे बघा हे थोडं ऍस्ट्रॉलॉजिकली पण येतं की तुमच्या ऍस्ट्रॉलॉजीमध्ये कोणते ग्रह किती स्ट्रॉंग आहे. तर त्यावेळेस तुम्ही आता ब्लॅक कट्टा, मग तिथे जर तुमचा किचन ओटा असेल तर तो चालेल, ब्लॅक प्लॅटफॉर्म तो तिथे चालणार आहे. पण मी शक्यतो ब्लॅक कलर यूज करायला नाहीच म्हणते. मग तुम्ही मॅट यूज करू शकता, ब्लू और ब्लॅक मॅट यूज करू शकता. एखाद्या वेळेस सोफा तुम्ही तसा यूज करू शकता. छोटी छोटी मुलं आहे घरात, घाण होऊ नये म्हणून तुम्ही तो तसा ब्लॅक पेक्षा पण शक्यतो मी ब्लूच म्हणते की तुम्ही ब्लूच वापरा. ब्लू हा कलर. आता पाण्याचा बघा कलर कसा असतो, एकतर ब्लू दिसतो तो, किंवा गढूळ असेल तर ब्लॅक दिसतो. त्यासाठी ब्लू और ब्लॅक, पण शक्यतो ब्लूच वापरावा, ब्लॅक वापरू नये. पण मी एक आहे म्हणून ते तुम्हाला सांगितलं. विजयश्रीजी, आता आपल्या घरात 2 महत्वाच्या गोष्टी असतात, एक असतं देवघर आणि एक असतं किचन. आता ह्याच्याबद्दल इतकं बोललं जातं की देवघर इथे नको, तिथे नको, किचन असं नको, तसं नको. मग जर किचन आणि देवघर जर एखाद्या घरात असेल चुकीच्या दिशेला, तर मग त्याचे काय परिणाम होतात? म्हणजे आर्थिक परिस्थितीवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीवर तर होतोच, सोबत भांडणं घरामध्ये होतात, आणि मेन म्हणजे हेल्थ इश्यूज. किचन म्हणजे काय, आपण स्वयंपाक करतोय तिथे, बरोबर, आणि जर तो प्रॉपर झोनला नसेल तर तुम्हाला नक्कीच हेल्थ इश्यूज होतील. जसं वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्येला जर स्वयंपाकघर असेल, तुमचं किचन असेल, तर तुम्हाला हेल्थ इश्यूज येणार आहे. स्पेशली एन्झायटी म्हणा, किंवा घरच्या लेडीला स्पेशली एन्झायटी फिलिंग होते, डिप्रेशनमध्ये तिला वाटतं ऑलवेज की स्ट्रेसफुल असते, आणि घरातलं जेवण हे वेस्ट होतं. कितीही चांगलं बनवा, लोकांना ते जेवण आवडत नाही. तर शक्यतो आता बघा, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला स्वयंपाकघर नको, त्याच्यानंतर ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला नको, साऊथ ऑफ साऊथ वेस्टला नको, ह्या 2-3 झोनमध्ये बिलकुल नको. बाकी झोनमध्ये असलं तर आपण थोडंसं त्याला ट्रीट करू शकतो. साऊथ वेस्टला पण शक्यतो किचन नको. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेचा किचन, याला कोणतीही रेमेडी नाही. अरे बापरे, याला रेमेडी नाही. याला रेमेडी काय, जर तुमचा किचन कट्टा मोठा असेल तर त्याला, जर हा ईशान्य आहे तर ईशान्याच्या शेजारी इथे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट असतं थोडंसं साईड, तर मी काय करणार आहे की फक्त तुमची गॅस शेगडी, हे बघा स्वयंपाकघर म्हणजे काय, तर पूर्ण स्वयंपाकघर आपण बघणार नाही. तुमची जी गॅस शेगडी आहे ती कोणत्या झोनमध्ये येते आहे त्याला मी शिफ्ट करेल इकडे पूर्व ईशान्येला, आणि त्या पूर्व ईशान्याच्या खाली तुमचा जो गॅस कट्ट्याचा कलर आहे तो ग्रीन करू, म्हणजे तुमची रेमेडी होईल, तोडफोड करायची गरज लागणार नाही. पण तिथे जागा नसेल तर मग मात्र त्रासदायक आहे. तसंच ब्रह्मतत्वामध्ये पण स्वयंपाकघर बिलकुल नको. ब्रह्मतत्वामध्ये पण स्वयंपाकघर आला तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे, स्पेशली पोटाचे विकार हे येणारच आहे. ब्रह्मतत्व म्हणजे घराचा मधला भाग, तर तिथे पण स्वयंपाकघर बिलकुल नको आहे. दुसरे तुम्ही विचारलेलं की देवघर, तर देवघर नक्कीच ईशान्येला असायला पाहिजे, ते चांगलंच असतं. त्याच्यानंतर आता ईशान्येला पॉसिबल नाही, कारण आपण बघतो की एंट्री ईस्टला असेल तर ईशान्य हा हॉलमध्येच येईल, मग आपल्याला हॉलमध्ये नको आहे. तर मग पश्चिम दिशा ही दुसरी चांगली दिशा आहे देवघरासाठी, तर तुम्ही पश्चिम दिशामध्ये ठेवू शकता देवघर. देवघर कुठे नको, तर जितके निगेटिव्ह झोन्स आहेत तिथे तुमचं देवघर नको आहे. साऊथ वेस्टला, साऊथ ऑफ साऊथ वेस्टला, ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला, ह्या ज्या झोन्स आहेत 2 ते 3 झोन चांगले आहेत. स्पेशली तर 2च मी असं म्हणते की एक ईशान्य दिशा आहे आणि एक पश्चिम दिशा आहे, की जिथे तुमचं देवघर असायला पाहिजे, जे उत्तम आहे. ईशान्य आणि पश्चिमेला देवघर असावं.
आणि कोणत्या दिशेला अजिबातच नसावं? साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, हम्म. म्हणजे तुमचं दक्षिण नैऋत्य. हा. त्याच्यानंतर साऊथ वेस्ट, तिथेही बिलकुल नको. हम्म. वेस्ट ऑफ साऊथ वेस्टलाही नको. म्हणजे आता बघितलं तर भरपूर झोन्स आहेत, पण हे 2-3 झोन मध्ये तर बिलकुलच नको, की तिथे नकोच. बरोबर. आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, इथे पण ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट परत म्हणेल पूर्व आग्नेय, इथे पण आपला देवघर नको. देवघरसाठी 2च चांगल्या दिशा आहेत. एक तर ती आहे की ईशान्य दिशा, आणि दुसरी दिशा आहे ती पश्चिम दिशा. आता साऊथ ईस्टला बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की आपण इथे ठेवू शकतो, कारण माता महालक्ष्मीचा तो झोन आहे. साऊथ ईस्ट म्हटलं तर माता महालक्ष्मीचा झोन आहे. तिथे आपण दिवा पण 24 तास लावू शकतो. बट ऍस्ट्रो वास्तू वेगळं आहे थोडा, म्हणजे कुंडली बघून वास्तू करणे. जर त्याच्या कुंडलीप्रमाणे साऊथ ईस्ट त्याला पॉझिटिव्ह नसेल तर ऍक्सिडेंट्स होण्याचे पण चान्सेस असतात. घरामध्ये ऍक्सिडेंट्स होणं, एकदम मनी लॉस होणं हा होऊ शकतो. म्हणून शक्यतो देवघर, तुम्हाला काहीच कळत नाही ना, ऍस्ट्रॉलॉजी कळत नाही, काही कळत नाही, तुम्हाला तुमचं करायचं आहे, छोटंसं आपलं घर आहे, तर बघा ईशान्य कुठे येते आहे. ईशान्य पॉसिबल नसेल तर पश्चिमेला करा. बस. ईशान्य दिशेवर खूप बोललं जातं, तुम्ही पण ईशान्य दिशेचं महत्व खूप सांगता. हो. या ईशान्य दिशेला जर ड्राय बाल्कनी आली आता, कारण फ्लॅट सिस्टीम असते, बिल्डर काही विचार करत नाही, काहीच करत नाही, तर बिलकुल जर करत नाही. बाथरूम किंवा ड्राय बाल्कनी आली तर मग म्हणजे काही रेमेडी करता येते का? आता हे बघा, जर ड्राय बाल्कनी आली तर त्याला एक उपाय आपण करू शकतो की तिथे आपली उष्टी भांडी रात्रभर पडलेली नको, ती लगेच तुम्ही क्लीन करून ठेवून द्या त्याला. म्हणजे तो झोन जो आहे तो नीट अँड क्लीन ठेवा, ऑलवेज स्वच्छ ठेवायचा आहे जर ड्राय बाल्कनी आली तर. आणि आता टॉयलेट आलं, हे बघा, फक्त बाथरूम असेल तर ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. परत तिथे तोच मी म्हणेल की क्लीन आणि स्वच्छ ठेवा. बाथरूमला ऑलवेज ड्राय ठेवा, म्हणजे ओलं नको. पण तिथे टॉयलेट आला असेल तर त्याला रेमेडी नाही आहे, ते तुम्हाला फोडावंच लागणार आहे. जर ईशान्य दिशेला टॉयलेट आला असेल, म्हणजे ज्याला आपण WC म्हणतो, तो आला असेल तर घरामध्ये मोठा आजार दिसतो. ज्याची कुंडली त्याला साथ देत नाही त्याला, जर त्याच्या कुंडलीचा 8th हाऊस खराब असेल वगैरे, व्हॉटएव्हर जे काही आहे ते असेल, तर मग त्यांच्या घरामध्ये हेल्थ इश्यू एकाला तरी तो परिणाम करतो. म्हणजे जर फक्त ड्राय बाल्कनी असेल तर ते स्वच्छ ठेवू शकतो, स्वच्छ ठेवायचे. स्वच्छ ठेवायचं आहे, कारण मग तिथे डस्टबिन ठेवू नका आपण, कारण शक्यतो आपण ड्राय बाल्कनीमध्ये डस्टबिन ठेवतो, तिथे डस्टबिन नाही ठेवायचंय तुम्हाला. आणि जर ठेवायचंच झाला तर तो म्हणजे तिथे कचरा नको 4-4 तास तिथे पडून. इन शॉर्ट, तुम्हाला ईशान्य दिशेला नीट क्लीन ठेवायचं आहे. बरोबर. मग ते आजारपणच डायरेक्ट त्याच्यावर आरोग्यावर परिणाम करतो. तुम्ही माइंड क्लॅरिटी नसते तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही चुकीचे डिसिजन घेता. चुकीचे डिसिजन घेतल्यामुळे तुम्हाला वेल्थ इश्यूज पण होतात. तर त्या नॉर्थ ईस्ट खूप इम्पॉर्टंट दिशा आहे, ईशान्य दिशा, कारण ही तुमची माइंड क्लॅरिटीची दिशा आहे. हेल्थ रिलेटेड इश्यूज तुम्हाला इथून कळतात, वेल्थ रिलेटेड इश्यूज पण तुम्हाला इथूनच कळतात. बरोबर. आता मॅडम, तुम्ही हे सगळं सांगताय, पण बऱ्याच जणांचं असं मत असतं की आता आमचं रेंटचं घर आहे किंवा इथे घर घेणंच अवघड झालेलं आहे, त्यामुळे मग घरात आता जसं आमच्या बजेटमध्ये भेटलं आम्ही घेतलं. घरात 100% आम्ही वास्तुशास्त्राचे नियम नाही पाळू शकत. पण मग अशा कोणत्या जागा आहेत की ज्या म्हणजे कमीत कमी तुम्ही या जागेत तरी वास्तूचे नियम पाळले पाहिजे, अशा काही टिप्स आहेत? रेंटेड, हे बघा, सगळ्यात आधी तर रेंटवर आम्ही राहतो. तुम्ही रेंटवर राहा, स्वतःच्या घरात राहा, 1 रूम मध्ये राहा की मोठ्या विलामध्ये राहा, तुम्ही जिथे राहताय तिथली वास्तू तुमच्यावर इम्पॅक्ट करते. सगळ्यात आधी काय बघायचं आहे बघताना, तर सगळ्यात आधी एंट्रन्स. आता मला किंवा तुम्हाला, आपल्याला कसं ओळखतात लोक? आपल्या चेहऱ्यानेच. फर्स्ट थिंग काय आहे? चेहरा आहे. घराची एंट्रन्स जी आहे, तो त्या एंट्रन्सनेच कळतं की घराची वास्तू कशी असेल, एनर्जी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर घराची एंट्रन्स तुम्हाला बघायची आहे. त्याच्यानंतर घराचा मधला पार्ट जो असतो, ब्रह्मतत्व, तिथे टॉयलेट, किचन हे यायता कामा नये. आणि त्याच्यानंतर आलेलं आहे की टॉयलेट कुठे आहेत, किचन्स कुठे आहेत.
शक्यतो टॉयलेट आणि किचन मी जसं म्हटलेलं आहे त्या झोन्समध्ये नको, म्हणजे नैऋत्यमध्ये नको, किचन ईशान्येला नको. ह्या 2-3 गोष्टी तरी आपण फक्त फॉलो केल्या तरी ओके आहे. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, कारण बऱ्याचदा मी पण जेव्हा जाते ना तर मला क्लायंट विचारतात, मॅडम मग बटाटे कांदे कुठे ठेवू, मग मॅडम हे कुठे ठेवू. म्हटलं अरे इतकं बघणार तर तुमचं जगणंच इम्पॉसिबल होईल. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. करेक्ट आहे ना. तर एकदम खूपही करायचं नाही आहे की नाही प्रत्येक गोष्ट, कारण मग जगणंच इम्पॉसिबल होईल. आणि जेव्हा इतकं आपण जास्त करायला गेलो ना मग आपण सगळं सोडून देतो. बेस्ट मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करायलाच पाहिजे. एंट्रन्स आलेला आहे, त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन ते तर आपण करू शकतो की आपण आता फॉर एक्झाम्पल जसं मी आता कलर सांगितले तर तुम्ही चुकीचे घेतले असेल पडद्यांचे कलर किंवा वॉट एव्हर तुमचे काय म्हणूया किचन ट्रॉलीजचे कलर, तर हल्ली तर Amazonवर बरंच काही वेगवेगळं मिळतं. तुम्ही वॉलपेपर मागवा, ते चिटकवा, फास्टमध्ये होऊन जातं. तुम्हाला मोठा खर्च येणार नाही आहे. तर कलर कॉम्बिनेशन बघायचे आहे, टॉयलेट किचनची जागा बघायची आणि एंट्रन्सची जागा बघायची. बरोबर. हे सोपे सोपे उपाय केले तर आयुष्य सोपं होणार आहे. आता पुढचा प्रश्न या संदर्भातच आहे, कारण की आता तुम्ही जे म्हटलात ना की अगदी कांदे बटाटे कुठे ठेवायचे याच्यातही लोक अडकतात. तर हेच मला विचारायचं की वास्तूचे जे नियम आहेत किंवा वास्तुशास्त्र फॉलो करताना, वास्तू टिप्स ऐकताना सामान्य लोकांकडनं कोणत्या चुका होतात ज्या त्यांनी टाळायला हव्या, कारण सगळीकडनं ऐकत असतात. हो. आणि मग आता सामान्य माणसाकडनं काय चुका होतात हे तर 100% मी सांगू शकणार नाही, पण मी जे क्लायंट्सला माझ्या क्लायंट्सच्या घरी बघते की म्हणजे माझं जे ऑब्झर्वेशन आहे की त्यांनी काय करावं. एकतर सगळ्यात आधी फर्स्ट गोष्ट तर मी बघितलेली आहे की प्लांट्स जे आहेत ते चुकीच्या जागेवर ठेवतात किंवा घर सजवण्याच्या मध्ये जिथे तिथे आर्टिफिशियल प्लांट्स ठेवलेले असतात, तर ते चुकीचं आहे. अच्छा, म्हणजे ही एक मोठी चूक केल्या जाते. आणि सेकंड म्हणजे फर्निचरचं अलाइनमेंट. म्हणजे साऊथ वेस्टला तर मी बेडरूम घेतलेला आहे, पण बेड जो आहे तो साऊथ ऑफ साऊथ वेस्टला घेतला किंवा साऊथ ईस्टला म्हणजे आग्नेय दिशेला तर बेडरूम आलेला आहे, पण बेड परत जो आहे तो पूर्व आग्नेयाला आलेला आहे. पूर्व आग्नेयचा बेड हा तुम्हाला झोपूच देत नाही, तुम्हाला खूप एन्झायटी येते. अरे बापरे. हा, याचा तर खूप छान माझ्याजवळ रिव्ह्यू पण आहे. माझ्या जर इन्स्टाला तुम्ही गेलात आणि बघितलं तर त्यांनी टाकलेलं पण आहे की 15 दिवसात त्यांना त्यांची झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, जो जवळपास 5-6 वर्षापासून त्यांना कळतच नव्हतं. कारण डॉक्टरकडे जाऊन आलेत, रोज गोळी घेतायत, पण कळत नाहीये. आणि एज काय तर फक्त 35 आणि तरी ॲनेमी म्हणजे हे होतं इन्सोमनिया की झोपच येत नाही आहे. तर तुम्ही अलाइनमेंट, तुमचं घर आहे वास्तूप्रमाणे, पण अशा आपण चुका करतो. मग काही लक्ष थोडंसं दुर्लक्ष केल्यासारखं केल्यामुळे, किंवा आपल्याला फक्त माहिती असतं साऊथ वेस्टला असावा, पण बेड कुठे असावा, मग त्याच्यानंतर तसंच आपला कपाट कुठे असावं, बरोबर, फर्निचर अलाइनमेंट जे आपण म्हणतो की कुठे काय असावं, इथे चुका केल्या जातात. बरोबर. आणि एक चूक तर आपण आधीच बोललो, 7 घोड्यांचं चित्र किंवा अशा काही जे चित्र, काही पेंटिंग्स, प्लांट्स घरामध्ये जिथे तिथे, हा नो डाऊट सुंदर दिसायला आपण करतो, पण प्लांट्स हे फक्त नॉर्थ टू ईस्ट म्हणजे नॉर्थ ईस्ट हे जे आहेत झोन्स, तर नॉर्थ पासून तर ईस्ट पर्यंतच तुम्ही शक्यतो प्लांट्स ठेवा. आणि तेही प्लांट्स मी म्हणेल की नॅचरल प्लांट्स ठेवा, आर्टिफिशियल प्लांट्स ठेवू नका शक्यतो. बरोबर. ते प्लांट्स पण काही काही असतात ना की जे म्हणजे पैसा आकर्षित करतात असं म्हणतात, असे कुठले प्लांट्स आहेत का? आता हे बघा, मी असं म्हणणार नाही, पर्सनली माझं असं आहे की ह्या प्लांट्सनी पैसा येईलच असं नाही आहे. प्लांट्सनी घरातली एनर्जी पॉझिटिव्ह होते. मेन म्हणजे ती पॉझिटिव्ह झाली तर तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, तुम्हाला काम करण्याचा एनर्जी मिळेल. तुम्ही जिथे 4 तास काम करत होता तिथे 6 तास काम कराल, डिसिजन प्रॉपर घ्याल, त्यामुळे मग पैसा येईल. हे असं लिंक असतं. असं नाही की मी जेड प्लांट ठेवते तर मग माझ्याकडे पैसा येईल, मी तुळस ठेवते तर मी पैसा येईल. तुळस का ठेवली जाते घरामध्ये? भरपूर ऑक्सिजन देते. आणि तुम्ही तुळशीला पाणी द्या, तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं, त्याच्याने तुमचा बुध पण स्ट्रॉंग होतो. आणि बुध पण स्ट्रॉंग झाला त्याच्याने पण प्रोफेशनमध्ये ग्रोथ होते.
कारण बुध स्ट्रॉंग झालेलं बुध आहे, strong. कम्युनिकेशन चांगलं झालेलं आहे. तर जेड प्लांट आहे, त्याच्यानंतर मनी प्लांट आहे, ॲलोवेरा तुम्ही ठेवू शकता घरामध्ये. फक्त काटेरी झाडं घरामध्ये नको. अच्छा, पण त्यात ॲलोवेरा ठेवू शकतो. ॲलोवेरा ठेवू शकता, गुलाबाचं हम्म. झाड ठेवू शकता, आवळाचं जर ठेवायचं झालं तर आवळाही ठेवू शकता. म्हणजे डिपेंड तुमच्याजवळ जागा किती जागा आहे. किती. पण काही नाही तर फक्त तुळस तरी घरामध्ये असायला पाहिजे. बरोबर. मी आता तेच तुम्हाला विचारणार होते की असा एखादा वास्तुनियम जो हा. सगळे जण करू शकतात, असा एखादा वास्तुनियम आहे का? येस, आता खूप सुंदर आहे. याच्यामध्ये एक रेमेडी पण होईल आणि तो वास्तू नियम म्हणा किंवा ती रेमेडी म्हणा, या वेळेस सगळ्यांनी करायलाच पाहिजे. तुमची घराची एंट्री हम्म. घराची एंट्री झाली की सगळ्यात आधी समोर तिरुपती बालाजींचा फोटो हम्म. असायला पाहिजे. आता प्रश्न इथे येतो की त्याची फ्रेम कोणती असावी. 4 दिशा, आपण 4च दिशा धरूयात. 16 आहे पण सगळ्यांना इझी होईल म्हणून 4च दिशा, की नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. हम्म. जर नॉर्थला आहे तर त्याची जी फ्रेम आहे ती तुम्ही ॲल्युमिनियम, कारण चांदी तर खूप महाग आहे, तर हो. चांदीची तुम्ही फ्रेम करू शकणार नाही, तर म्हणजे ॲल्युमिनियमची तुम्ही करू शकता किंवा वुडन पण चालेल. ईस्ट असेल तर वुडन पण चालणार आहेत किंवा स्टेनलेस स्टीलची पण फ्रेममध्ये तुम्ही तिरुपती बालाजींचा फोटो लावू शकता. साऊथला एंट्री असेल तर तिरुपती बालाजींचा फोटोची फ्रेम जी आहे ती कॉपरची असायला पाहिजे. आणि पश्चिम असेल, पश्चिम दिशा म्हणजे वेस्ट दिशा असेल तर तुम्ही व्हाईट कलरची फ्रेम किंवा ग्रे कलरची फ्रेममध्ये तुम्ही तिरुपती बालाजींचा फोटो लावा. घराच्या एंट्रीला, म्हणजे एंट्री केल्या लावला तर घरामध्ये तुम्हाला समृद्धी पण मिळेल, तुम्हाला हेल्थ पण मिळेल, तुम्हाला वेल्थ पण मिळेल. हा उपाय नक्कीच करायला पाहिजे. गोल्डन रेमेडी म्हणू आपण. गोल्डन रेमेडी, येस, हा करायलाच पाहिजे. विजयश्रीजी, आता आपण पॉडकास्ट संपवतो, पण त्याच्या आधी हा. तुमच्या अनुभवातली एखादी अशी केस की Yes. ज्यांचा आर्थिक प्रॉब्लेम खूप होता आणि हा. एखादी रेमेडी करून त्यातनं ते बाहेर आले, अशी हा. एखादी केस शेअर करा. आता एखादी तर भरपूर आहेत. एक लगेच लक्षात येणार नाही, पण येस, एक मी इथे सांगू इच्छिते की मी त्यांच्याकडे गेलेले तर त्यांची आई, बाबा, मुलगा, सून आणि एक छोटी मुलगी होती. तर त्यांचा प्रॉब्लेम इथे नाव सांगणार नाही मी, पण त्यांचा तोच एक प्रॉब्लेम होता की इथे आम्ही जेव्हापासून आलेलो आहोत तर हेल्थ रिलेटेड तर प्रॉब्लेम आहेच, पण आता जिथे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम येतात तिथे वेल्थ रिलेटेड येतातच, कारण पैसा सगळं तिकडेच जात होता. तर त्यांची ओव्हरहेड वॉटर टँक जी आहे, म्हणजे पाण्याची टाकी, ही ब्रह्मतत्वात होती. अच्छा. ती रिमूव्ह केली, बाकी कलर कॉम्बिनेशन प्रॉपर केलेत, काहीही पिरॅमिड दिला नाही मी, क्रिस्टल दिला नाही मी, काहीही कोणताही काय म्हणूया एखादाही प्रॉडक्ट मी त्यांना दिलेला नाही आहे. फक्त त्यांची ओव्हरहेड वॉटर टँक चेंज केली, त्यांची टॉयलेटला रेमेडी दिली आणि कलर कॉम्बिनेशन चेंज केले, झोपायची पोझिशन चेंज केली, पैसा ठेवण्याची जागा चेंज करायला सांगितली. त्यांनी त्यांचा स्वतःचा बिझनेस पण आता स्टार्ट केलेला आहे आणि ही इज व्हेरी गुड नाव. बरोबर. त्यांचाही रिव्ह्यू आहे माझ्या याच्यावर, तर तुम्ही बघू शकता. असे भरपूर आहेत. अजून एक आहे मुंबईला एक फॅक्टरी, त्यांचं फॅक्टरी आणि घराचं पण केलेलं. तर चॉकलेट फॅक्टरीच होती त्यांची, ती रेंटेड होती. परत त्यांनी मला बोलवलं. का बोलवलं तर त्यांनी स्वतःची जागा घेतलेली फॅक्टरीसाठी. तर काय इफेक्ट आला तुम्हाला कळालंच असेल की रेंटेड जागेवरनं ते स्वतःच्या जागेवर फॅक्टरी स्टार्ट करत होते. तर असे इफेक्ट्स येतात. नो डाऊट याच्यासोबत मी त्यांची ॲस्ट्रॉलॉजी पण बघितलेली, ॲस्ट्रो वास्तू केलेला, न्यूमरॉलॉजी बघितलेली, बरंच काही थोडंफार अजून बघितलं होतं. मॅडम खूप खूप धन्यवाद. म्हणजे खूप सारे गैरसमज पण आजच्या पॉडकास्टमधनं दूर झाले असतील. जसं 7 घोड्यांचं ज्यांच्या घरी आहे त्यांचा मोठा गैरसमज दूर झाला असेल. आपण तुमच्यासोबत आणखीन पॉडकास्ट नक्की करू. तुमच्याकडनं मार्गदर्शन घ्यायला आम्हाला खूप खूप आवडेल. मलाही नक्कीच आवडेल तुमच्यासोबत काम करायला, बोलायला, गप्पा करायला. तुमचं मार्गदर्शन घ्यायला आम्हालाही आवडेल. आपण नक्कीच एक पुन्हा प्लॅन करू. लोकमत भक्ती चॅनलवर आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, विजयश्री चितलांगे मॅडम आज आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं. तुमच्याही घरातले बरेचसे प्रॉब्लेम का आहेत याची उत्तरं तुम्हाला आज मिळाली असतील, पण तुम्हाला तरी सुद्धा मॅडमकडनं
पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल, तुमच्या समस्या त्यांना सांगायच्या असतील, तर मॅडमचे नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याचबरोबर मी मगाशी म्हटलं तसं आपण आणखीन पॉडकास्ट मॅडमसोबत करणार आहोत. तेव्हा तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. म्हणजे पुढच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या शंकांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मॅडम नक्कीच करतील. धन्यवाद.